शेतकऱ्यांनी ते समजून घेण्याचं एवढंच आहे की शेतकऱ्यांचे जे काही थकीत वीज बिल आहे ते अजून सुद्धा माफ नाही झालेलं आहे। फक्त त्याचे मित्रांनो 21 ऑगस्टला ऊर्जा विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय काढण्यात आला। शासन निर्णय म्हणण्यापेक्षा ते एक शुद्धपत्रक आहे। याच बाबतचा एक GR आधी एप्रिलमध्ये सुद्धा काढण्यात आलेला होता। आता हा जो GR आहे तो आहे राज्य शासन आणि महावितरण कंपनीच्या मधला व्यवहार। म्हणजेच काय तर महावितरण कंपनीवरती जे 31,000 31,500च्या आसपास जे काही कर्ज आहे कोटी रुपयाचं ते आता राज्य शासनाने त्याची हमी घेतलेली आहे। आणि आता हे राज्य शासन हे जे कर्ज आहे ते कसं परतफेड करणार आहे, यासाठी काय अटी शर्ती असणार आहे, याबाबतचा हा संपूर्ण GR आहे। परंतु या GRलाच आधार धरून असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत की शेतकऱ्यांचं जे काही थकीत वीज बिल होतं ते आता राज्य शासनाने माफ केलेलं आहे असं या GRच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। हे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु याबाबतचं सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर आता हा जो GR आहे तो कशा संदर्भातला आहे हे मी तुम्हाला आता थोडक्यामध्ये सांगितलेले आहे आणि मी तुम्हाला अजून स्पष्ट करून सुद्धा सांगतो। तर सध्याच्या वीज बिलाची स्थिती काय शेतकऱ्यांची, तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार 7.5 HP क्षमतेपर्यंतची जी काही पंप असणार आहेत त्याचे जे काही वीज बिल आहे ते राज्य सरकार भरतं आहे। म्हणजे शेतकऱ्यांना सध्या 7.5 HP पर्यंत पूर्णपणे माफ आहे। आणि या आधीचं जे काही वीज बिल थकलेलं होतं महावितरण कंपनीचं शेतकऱ्यांकडं ते जवळपास 48,000च्या आसपास 48,000 कोटीच्या आसपास जे काही आहे अमाऊंट ती राज्य सरकारने घोषणा केली होती की पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। परंतु त्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून घोषणा असेल, ऊर्जा विभागाच्या माध्यमातून GR काढणं असेल ते स्वतंत्र काढण्यात येणार आहे। त्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला नाही आहे। हा जो शासन निर्णय आहे तो आहे वितरण कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणे असेल किंवा पुनर्रचना करणं असेल त्याबाबतचा शासन निर्णय। म्हणजे आता राज्य शासनाने या कंपनीचं जे काही 32,000 कोटीचं कर्ज आहे ते आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे यामध्ये एक अट ठेवण्यात आलेली होती की जे काही आउटस्टँडिंग शेतकऱ्यांकडे आहे, म्हणजे जे काही थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे वीज बिला स्वरूपाची वितरण कंपनीची, ती आता राज्य शासनाच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणे। म्हणजेच आता जे काही अधिकार आहे ते वर्ग झालेले आहे फक्त। म्हणजे याआधी वितरण कंपनी शेतकऱ्यांकडनं हे वीज बिल वसूल करणार होती आणि आता राज्य शासन करू शकतं। आता राज्य शासनाच्या माध्यमातून माफ करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणून आपल्याला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, माफ होईलच। परंतु या शासन निर्णयाच्या माध्यमातून ते सांगण्यात आलेलं नाही आहे। या शासन निर्णयामध्ये असा निर्णय किंवा अशी घोषणा करण्यात आलेली नाही आहे की वीज बिलं शेतकऱ्यांचे थकलेले जे होते ते पूर्णपणे माफ किंवा झिरो करण्यात आलेले आहे, हे चुकीचं सांगणं आहे। तर राज्य शासन यापुढे आता जे काही वीज बिल थकलेलं आहे ते पूर्णपणे माफ करेल किंवा जी काही घोषणा केली आहे त्यामध्ये अजून काही अटी शर्ती आणणार की बाबा पूर्णपणे माफ करू परंतु तुम्ही इतकं भरा की तितकं भरा, अशा काही सवलती आणतंय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। म्हणजे आता दुसरा अजून पुढं भविष्यामध्ये एखादा GR काढण्यात येईल की कंपनीनं आता राज्य शासनाने या कंपनीचं जे काही कर्ज आहे त्याची हमी घेतलेली आहे, टेक ओव्हर केलेलं आहे त्या कर्जासाठी आणि ते कसं परतफेड करणार आहे ते सुद्धा या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। याआधी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता 15 वर्षासाठीचा, परंतु त्यामध्ये बदल करण्यात आले आणि या नवीन शुद्धीपत्रकानुसार 11 वर्षामध्ये राज्य शासन या कंपनीचं जे काही कर्ज आहे ते परतफेड करणार आहे। या कंपनीने जे काही 12,500 कोटी रुपये भरलेले होते मागच्या वित्तीय वर्षामध्ये ते राज्य सरकार यांना वन टाईममध्ये देणार आहे महावितरण कंपनीला। या प्रकारची माहिती या संपूर्ण GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी ते समजून घेण्याचं एवढंच आहे की शेतकऱ्यांचे जे काही थकीत वीज बिल आहे ते अजून सुद्धा माफ नाही झालेलं आहे। फक्त त्याची जी ऑथॉरिटी आहे, जमा करण्याची ऑथॉरिटी आहे ती आता चेंज झालेली आहे वितरण कंपनीकडनं, ती आता राज्य शासनाकडे गेलेली आहे। मग राज्य शासन त्याला माफ करेल किंवा त्यावर व्याज लावेल किंवा पूर्णपणे झिरो करून टाकेल ते आता राज्य शासनावर असणार आहे। त्याबाबतचा नवीन शासन निर्णय किंवा घोषणा आली तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच व्हिडिओ घेऊया। तोपर्यंत दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रांबरोबर या व्हिडिओला नक्की शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।